आता हा आपला दशक सातवा सुरू आहे. हां, आता हा पहिला समास आपल्याला घ्यायचा आहे. या पहिल्या समासाची सुरुवात पुन्हा साधारणपणे ते प्रत्येक समासाला एक मंगलाचरण करतात. म्हणजे देवतेची, ज्याला आपण ज्या देवतेची त्यांना करायची असेल ती स्तुती, त्याचं स्मरण, त्याचा विशेष महिमा असं काहीतरी गातात. कारण हा थोडीशी असं म्हणजे एक समजूत आहे म्हणा, किंवा असं एक धरून चालतो आपण असं धरून चालतो की समर्थांना ज्यावेळी जे प्रकरण सांगावंसं वाटलं, समर्थांनी त्यावेळी ते प्रकरण सांगितलेलं आहे आणि ती प्रकरणं एकत्रित झालेली आहेत. त्यामुळे कधीकधी विषय पुन्हा पुन्हा सांगितल्यासारखा वाटतो, कधीकधी अगदी जसाच्या तसा येतो, तर काही वेळा तोच विषय वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी येतो. म्हणजे राजकारण आहे तर वेगवेगळ्या प्रकारांनी राजकारणाच्या संबंधामध्ये इकडे तिकडे बोललं गेलेलं आहे. त्यांच्या आवडीचा विषय पंचीकरण आहे, कुठेही पंचीकरणाचा विषय पुन्हा पुन्हा आलेला आहे. सद्गुरूंचं स्तवन आहे, अनेक ठिकाणी सद्गुरू स्तवन आहे. आत्तासुद्धाचं जे स्तवन आहे त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा शारदा, पुन्हा गणपती, सद्गुरू असं स्तवन केलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने प्रत्येक दशक जाण्याची गरज आहे असं नाही, पण त्यांना वाटलं असेल की हे वेगळे वेगळे विषय वेगवेगळ्या ठिकाणी मांडले तर प्रत्येक भाग एकमेकांपेक्षा सुटा असावा एक. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे आपण अनेक वेळा बोललो तसं 21 समासी दासबोध आहे. तो जुना दासबोध आहे. त्या जुन्या दासबोधामध्ये जे विवेचन केलेलं आहे ते विवेचन हे फार वैराग्यपर आहे. म्हणजे जसा माऊलींचा अमृतानुभव घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं तत्त्वज्ञान असं काही सोडून काही विषय वेगळ्या विषयाचं तत्त्वज्ञान मांडलं आहे असं नाही मिळणार. जे तत्त्वज्ञान आहे ते सातत्याने अद्वैताचं आहे. नाही तर कसं धर्माच्या विषयी एक वेगळं मांडलं जातं, एक आचारधर्माविषयी वेगळं मांडलं जातं, प्रार्थनेविषयी वेगळं मांडलं जातं, त्या मंत्रांच्या संबंधाने वेगळं तत्त्वज्ञान मांडलं जातं, कुठे योगाच्या संबंधाने मांडलं जातं, कुठे कर्माच्या मांडलं जातं. तसं नाही, तसं तिथे केवळ वैराग्य आणि अद्वैताचं तत्त्वज्ञान. तसं समर्थांचा 21 समासी दासबोध हा केवळ अगदी ज्याला अद्वैताचं तत्त्वज्ञान म्हणू त्याच पद्धतीने मांडलेला दासबोध आहे. आणि त्यानंतर त्यांना प्रभू रामचंद्रांची आज्ञा झाली म्हणायचं का काय आपल्याला सांगता येत नाही. पण हा जो 21 समासी दासबोध आहे हा लोकांच्या फारसा उपयोगी नाही, ही धारणा मात्र प्रकट झाली की हे लोकांना फार उपयोगी पडणार नाही आहे. तर लोकांना उपयुक्त ठरेल असा तुम्ही काहीतरी निरूपण करा. हा एक भाग. स्वराज्य स्थापनेचे नरक ज्यांचं वर्णन केलं आहे त्यांनी शिवाजी महाराजांचं, शिवाजी महाराजांना त्यांना जे विषय समजावून सांगायचे होते ते विषय सांगण्याकरता सुद्धा त्यांनी दासबोधाचा उपयोग केलेला. स्वतंत्रपणे विषय मांडलेच आहेत, पुन्हा दासबोधही मांडला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरण आलं की विषय पुन्हा आला तर आपण फार वाढवायचा नाही. तर विषय त्यांनी जे जे मांडत नेले ते सगळे विषय त्यांनी असेच मांडले की ज्या मांडण्यामध्ये त्यांना समाजाचं प्रबोधन करायचं आहे आणि त्यांचं तत्त्वज्ञान तर त्यांना सांगायचंच आहे. त्याप्रमाणे आता हा दशक आला. आता आपण काय या टप्प्यावर एवढं बोललो, कारण 20 दशक म्हणजे आपण जवळजवळ 1/3 वरती आलो. सात्रिक 21. आता त्यांना जे आपल्याला मूलभूत तत्त्वज्ञान सांगायचं आहे ते सगळं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी बीजरूपाने आपल्याला सांगितलं आणि ते सगळं तत्त्वज्ञान आपण शक्यतो स्पष्टीकरणाने घेतलं आहे. तर आता विषय पुन्हा आला तोच. ते आता फार स्पष्टीकरण करत थांबायची गरज नाही, त्याचा थोडा संदर्भ घ्यायचा आणि पुढे जायचं. कारण विषय पुन्हा पुन्हा आले तर त्याचं काही पुन्हा पुन्हा स्पष्टीकरणाचं कारण नाही आहे. आता हा पहिला जो समास आहे त्याचा पहिला भाग हा मंगलाचरण म्हणून आलेला आहे. हा चतुर्दश ब्रह्माचा दशक आहे.
चतुर्दश ब्रह्म हे समर्थांचं आवडतं प्रकरण आहे. गेल्या वेळी आपण बघितलं की त्यांना अतिशय आवडणारा विषय कोणता असेल तर हा चतुर्दश ब्रह्म, पंचीकरण, पंचप्रलय हे त्यांचे आवडते विषय. प्रपंच, परमार्थ, निरूपण, नवविधा भक्ती हे समर्थांच्या आवडीचे विषय आहे. आता इथे मंगलाचरणामध्ये श्रीराम विद्यावंतांचा पूर्वजू, मत्ताननु एकद्विजू, त्रिनयन चतुर्भुजू, हर्षपाणी, त्यांनी इथे वर्णन करताना असं म्हटलं विद्यावंतांचा तो पूर्वज आहे. पूर्वज याचा अर्थ सगळ्या विद्यांच्या देवता किंवा काही श्रेष्ठ जे असेल विद्येच्या संदर्भात त्या सगळ्यांचं आदी स्वरूप म्हणजे गणेश आहे. म्हणून विद्यावंतांचा ते पूर्वज आहे. आणि मत्ताननु एकद्विजू, हत्तीचं मुख आहे, गंडस्थळामधून मध वाहतो आहे असा मत्त आनन म्हणजे मुख असलेला एकद्विजू म्हणाले असा हा परमात्मा आहे. त्रिनयन चतुर्भुजू, त्यांनी वर्णन केलेला गणपती हा त्रिनेत्र आहेत. असे दशभुजा गणेश लक्ष्मी सहित आहेत. म्हणजे आपल्याकडे हेरवीचा गणपती त्रिनेत्र आहे आणि त्याचं वर्णन असंच केलं आहे त्रिनेत्र म्हणून. तसा इथे हा त्रिनयनेन, त्याला 3 नेत्र आहेत आणि तो चतुर्भुज आहे, त्याला 4 हात आहेत. फरशपाणी, त्याच्या हातामधल्या अस्त्रांचं वर्णन केलं आहे. फरशी म्हणजे फरश त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे असं वर्णन आलेलं आहे. कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ. कुबेरापासून आम्ही काय घेतो किंवा घेऊ शकतो तर अर्थ म्हणजे कुबेर ही देवता त्या अर्थाची किंवा संपत्तीची देवता आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कर्ज घ्यावं लागलं तरीसुद्धा ते कर्ज कुणाकडनं घेतलं आहे? कुबेराकडून मागितलं आहे. रघुराजांनी, आपल्याला ती कथा माहिती आहे ना, दसऱ्याच्या वेळी जेव्हा सीमोल्लंघन करून लढाई करता बाहेर पडायचं त्यावेळी राजांच्यामध्ये एक पद्धत होती की आपला जो वैयक्तिक खजिना आहे तो सगळा रिकामा करायचा आणि मग युद्धाला बाहेर पडायचं आणि युद्धामध्ये पुन्हा संपत्ती जिंकून आणायची आणि मग त्याचं काय दान धर्म जे करायचं असेल ते. पण वरतंतूचा म्हणजे कौत्स्य नावाचा वरतंतूंचा जो शिष्य आहे तो शिष्य आपलं शिक्षण संपवून निघाला आणि त्यांनी आपल्या गुरूंना विचारलं वरतंतूंना की मी आपल्याला काय दक्षिणा देऊ? ते म्हणाले काही नको, तू उत्तम प्रकारे शिकलास हीच मला गुरुदक्षिणा आहे. नाही म्हणाले गुरुजी, तुम्ही काहीतरी घ्या. त्यांनी सांगितलं मी काय घेऊ बाबा तुझ्याकडून? तर ऐकलं नाही. खूप त्याचा आग्रह बघून हा जे देऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले मला 1 कोटी मोहरा दे. आता हा कुठून आणणार 1 कोटी मोहरा? तो म्हणाला मी आणतो गुरुजी. आणि मग तो रघुराजाकडे आला. रघुराजांच्याकडे आल्यावर त्यांनी सांगितलं आपल्याकडे एक विनंती आहे. माझ्या गुरुजींनी माझी गुरुदक्षिणा ही 1 कोटी मोहरा मागितलेली आहे, तर मला 1 कोटी मोहरा आपण देऊ शकाल का? त्यांनी सांगितलं मी 1 कोटी मोहरा आता देऊ शकणार नाही, कारण आता दसरा जवळ आलेला आहे, माझं सगळा खजिना मी रिकामा केलेला, तर त्यामुळे आता मला पुन्हा युद्धावर जायची वेळ येईल, तर तेव्हा मी धनसंपत्ती मागून आणीन, तर नंतर तुला देता येईल. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग मला कुठेतरी बघावं लागेल, पण आपण एवढे दानशूर आणि आपलं घराणे एवढं क्षत्रियांमध्ये दानाकरता प्रसिद्ध असलेला तू रघुराजा, तुझ्याकडे मला मिळालं नाही, मग काय करावं? ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी कुबेराला विनंती केली. त्यांनी कुबेराला सांगितलं की तू धन दे म्हणजे मोहरा दे. तर कुबेराने सांगितलं ठीक आहे, आपल्याला किती पाहिजे? तर त्यांनी रघुराजांनीच आपण होऊन सांगितलं मला 1 कोटीच पाहिजे. तर कुबेर त्यांचा सन्मान म्हणून त्यांनी मागितलेल्या मोहरांच्या पेक्षा कितीतरी अधिक मोहरा त्यांनी शमी आणि आपट्याच्या झाडांच्या आश्रयाने त्याचा वर्षाव केला. आणि त्यांनी सांगितलं कौत्स्याला की कौत्स्या तू तुझं धन घे. त्यांनी त्या 1 कोटी मोहरा मोजून घेतल्या आणि तो म्हणला उरलेल्या मोहरा मला नकोत. राजा म्हणाला मला तर कुबेराचं धन नकोच आहे, मग या धनाचं काय करायचं? जो ढीक पडलाय धनाचा तो. मग त्यांनी सांगितलं लोकांनी हे सुवर्ण लुटून न्यावं आणि म्हणून आपण दसऱ्याला
ती आपट्याची जी शमी आपट्याची पानं आहे, त्या आपट्याची पानं आता कुठलं सोनं लुटतोय आपण आपट्याची पानं लुटतो एकमेकांना, त्याच्या आश्रयाने सोनं दिलं म्हणून त्यांनी इथे सांगितलं कुबेरापासून अर्थ. जर पैसे पाहिजे आहेत तर देवांचा जो संपत्ती देणारा असा सावकार म्हणा त्याला व्यवहारात आपल्या, तर तोच ती जी देवता आहे संपत्तीची ती कुबेर आहे. वेदापासून परमार्थ. वेद कशा करता जाणून घ्यायचा? कारण या सगळ्या सृष्टीच्या मागे परम अर्थ म्हणजे श्रेष्ठ असं या सृष्टीचं साराचंही सार असणारं असं जे गुह्य तत्व आहे ते तत्व आम्हाला वेदातून कळतं. म्हणून ब्रह्मसूत्रकारांनी म्हटलंय शास्त्र योनित्वा. परमात्मा असा नाही समजत, तो शास्त्रातून समजतो. आमच्या कल्पनेनी समजतं ते परमात्म्याचं स्वरूप नाही. ते कल्पनेनी केलेल्या म्हणजे विचार करून त्याला दिलेल्या आकारापेक्षा, रूपापेक्षा, सामर्थ्यापेक्षा परमात्मा खूप वेगळा आहे किंवा तो अधिक सामर्थ्यशील आहे, ज्याची कल्पना आम्ही करू शकत नाही. म्हणून ते म्हणाले वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले. आणि ही जी लक्ष्मी आहे ती सगळ्यांना लक्ष्मी याचा अर्थ आणि तिला श्री असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती खरंच सौंदर्य आहे. हे जे श्री सूक्त आहे त्यात सुद्धा श्रीचा अर्थ सौंदर्य असा आहे. आणि ती माणसाला जे जे सुंदर आहे ते देणारी आहे. आणि म्हणून तिच्याकडून जे मिळतं ते सुंदर रूप मिळतं, सुंदर गुण मिळतात, सुंदर ऐश्वर मिळतं, सुंदर धनसंपदा मिळते. हे सगळं लक्ष्मीची उपासना केली तर. पण त्या श्रीसुक्तात असं म्हटलं आहे की त्या लक्ष्मीला मोठी बहीण आहे जिचं नाव अलक्ष्मी आहे. आणि त्या अलक्ष्मीची उपासना होत नाही असं नाही. प्रत्येकाकडूनच फक्त लक्ष्मी पूजली जात नाही, काही ना काहीतरी दुर्गुणांचं पूजन आहेच. आणि मग त्या लक्ष्मीबाई म्हणजे अलक्ष्मीबाई स्वार होतात. आणि मग आम्हाला असं वाटतं की लक्ष्मी चंचल आहे. लक्ष्मी चंचल नाही आहे, आमची वृत्ती चंचल आहे, आमचे गुण चंचल आहेत, आमची लक्ष्मीकडे पाहण्याची दृष्टी चंचल आहे. आणि लक्ष्मी आल्यानंतर तिची कशी उपासना करावी याचं आम्हाला विस्मरण पडतं. म्हणून ती आमचं घर सोडून जाते. आणि म्हणून आपल्याकडे फार छान इथेही कुठेतरी त्याचा उल्लेख येईलच म्हणजे केलेला आहे समर्थांनी की आम्ही त्या लक्ष्मीला कशाला मिळवायला धावावं, आम्ही त्या विष्णूचे चरण पकडून ठेवावे. कारण ती विष्णूच्या चरणाचं पादसंवहन करणारी आहे. त्यामुळे विष्णू प्राप्त आहे की लक्ष्मी आपोआप प्राप्त आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जो गैरसमज आहे की जो ईश्वराचा भक्त असतो तो नेहमी दरिद्रीच असतो, तो दरिद्री नसतो. त्याच्याकडे सगळं ऐश्वर असतं. लक्ष्मी जितक्या प्रकारचं ऐश्वर देऊ शकते ते सगळं असतं, फक्त त्याला ते नको असतं, त्याला ते वापरायचं नसतं. म्हणून तो त्यापासून स्वतः अलिप्त राहतो. म्हणजे आपण काही काही सिनेमांमधले डायलॉग खूप छान असतात तसं संत तुकाराममधला तो संवाद आहे तो खूप छान आहे. ते तुकाराम महाराजांच्या घरी त्यांची पत्नी आणि मुलं असताना शिवाजी महाराजांच्याकडून तो आहेर येतो. आणि तो आहेर त्यांच्या पत्नीला दिल्याबरोबर काय आनंद होतो बिचारीला की हे एवढे दागिने, एवढे कपडे, सगळं कधी जन्मात एक साडीसुद्धा कधी धड नेसायला मिळाली नाही. ते एवढे मोठे मोठे शालू शेले सगळे तिने अंगावर घातले, पोरांच्या अंगावर कपडे घातले, दागिने घालून घेतले. तिला मोठा आनंद झाला. धावपळ 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 करत तुकाराम महाराज घरी आले. ते म्हणाले हे काय? म्हणले घरामध्ये सगळी सोंगच सोंग आहेत, ही पोरं, ही बायको, हे काय झालं? तर त्यांनी सांगितलं नाही नाही शिवाजी महाराजांनी हे सगळं पाठवून दिलं आहे आणि त्यामुळे आम्हाला पहा केवढं दागिने, केवढे वस्त्र सुंदर, केवढा आहे, केवढे सामान शिवाजी महाराजांनी आपल्याकडे पाठवले. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की अरे अरे हे विष कशाला घेतलं? ते म्हणाले तुम्ही माझ्याबरोबर राहता ना, तुमच्या उद्धाराची जबाबदारी माझ्यावरती आहे, तुम्हाला काय करायचं आहे याच्या भानगडीत पडून? यांनी आपण श्रीमंत आणि सुखी राहणार असं तुम्हाला कुठे वाटतं? म्हणून मी नेहमी म्हणजे तुकाराम महाराजांच्या घरी खायला न मिळू दे, पण ती मुलं काही माल न्यूट्रिटेड नव्हती, त्या मुलांना काही व्हिटॅमिन डेफिशियन्सी नव्हती. आमच्या पोरांना सगळं खायला मिळून पुन्हा व्हिटॅमिन डेफिशियन्सी.
आमच्या पोरांना सगळं मिळून दुखणी आहेत. त्यांना माहिती आहे की ह्या लोकांना मला सांभाळायचं आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांनी आपल्या कृपाछत्राखाली आपल्या पत्नी आणि मुलांना सांभाळलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे विष कशाला पाहिजे, ते टाकून द्या, काढून टाका म्हणा. त्यांच्या पत्नीला फार दुःख झालं, हे सगळं अंगावरचं उतरवायचं, बिचाऱ्यांना उतरवावं लागलं. आणि त्यामुळे त्यांनी इथे जे म्हटलं आहे की लक्ष्मीपासून जी समर्थता आहे त्यामुळे लोक भाग्याला येतात, भाग्य प्राप्त होतं. तैसी मंगलमूर्ती आद्या, तसा हा गणपती हा आद्य आहे. या मंगलाचं मंगल करणारा आहे, सगळं अरिष्ट दूर करणारा आहे, कोणत्याही कार्यातलं अमंगल दूर करणारा आहे, कुठलीही इडापिडा टाळणारा आहे. म्हणून आपल्याकडे हल्लीच्या वास्तुशास्त्राप्रमाणे ज्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यात सांगतात, तुमच्या घराचं कोणतंही दार दक्षिणेकडे असेल तर तिकडे एक गणपतीचं चित्र लावतात, नाही तर तिकडे एक मारुतीचं चित्र लावा, म्हणजे दक्षिणमुखी मारुती आणि नाही तर विघ्नहर्ता गणपती, म्हणजे त्या दाराची तुम्हाला चिंता नाही. हे असं जे याच्या गुणांचं जे वैशिष्ट्य आहे, त्याची जी विशेषता आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे हा मंगलमूर्ती, हा मंगल करणार आहे. म्हणून कार्यारंभी त्याचं पूजन आहे की कोणतंही कार्य मंगलपणाने पार पडावं. पासूनी झाल्या सकळ विद्या, त्या मंगलमूर्तीपासून सगळ्या विद्या झालेल्या आहेत. तेणे कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले, त्यांच्यामुळेच कवींना कवित्व म्हणजे पद्य आणि गद्य लिखाण करण्याचं स्फुरण सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आलं. जैसी समर्थाची लेकुरे नाला अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचेनी द्वारे तैसे कवी. म्हणाले जसं समर्थांची मुलं आहेत, त्यांच्या अंगावरचे दागदागिने, त्यांच्याकडचं सगळं वैभव आईवडील देतातच आहेत ना, आणि ती मुलं सुंदरच दिसतात. म्हणाले नाना अलंकारी सुंदरे, अलंकार भूषण घालून त्यांच्या रूपाला मोठी शोभा येते. तसं म्हणाले ह्या परमात्म्याच्यामुळे, म्हणजे या गणेशाच्या कृपेमुळे हे जे कवी आहेत ते त्याच्यासारखे सुंदर होतात. कारण त्यांची कृपा असेल तरच कविता उत्तम होईल, त्यांची कृपा असेल तरच त्या काव्याला प्रसाद मिळेल, नाही तर प्रसादाने युक्त असं काव्य निर्माण होणार नाही. नमो ऐसिया गजेंद्रा, विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचेनी बोध समुद्रा, भरिते दाटे बळे. अशा गणेंद्राला, गणांचा नायक आहे ना, गणपती आहे ना तो, म्हणून अशा गणपतीला वंदन करू. विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा, विद्येचा प्रकाश जो देणारा आहे असा हा पूर्ण चंद्र आहे, म्हणजे हा पौर्णिमेचा जणू चंद्र आहे. जयाचेनी बोध समुद्रा, त्याचा बोध समुद्रासारखा आहे. भरिते दाटे बळे, म्हणाले त्याच्यामध्ये बळ म्हणजे त्या समुद्रामध्ये भरती आलेला समुद्र आहे, त्या चंद्र आहे हा. म्हणजे इथे कसं म्हटलं आहे, विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा, हा पूर्णचंद्र आहे ज्याच्यामुळे बोध समुद्राला भरती येते. कारण चंद्राच्या दर्शनाने, पौर्णिमेच्या चंद्राच्या दर्शनाने समुद्राच्या लाटा वाढतात. तसा म्हणाले जयाचेनी बोध समुद्रा, भरिते दाटे बळे, त्यांच्या त्या बोधाला किंवा तो कवी जे काही वर्णन करील त्या तत्त्वज्ञानाला, त्या सगळ्याला भरती म्हणजे मोठं सुंदर त्याचं मनोहारी रूप, एकापेक्षा एक सरस, एकापेक्षा एक मनाला मोहिनी घालणारं असं काव्य त्याच्या हातून निर्माण होईल. जो कर्तृत्वाचा आरंभ, मूळ पुरुष मूळारंभ. आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक दैवताच्या बाबतीमध्ये त्या दैवताचं वर्णन करताना नेहमीच तेच दैवत सगळ्या सृष्टीच्या मुळाशी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे जर शंकराचं पुराण, शिवपुराण आम्ही वाचायला लागलो तर शिवपुराणात म्हटलं जातं की शिव ह्याच सृष्टीचा उत्पत्ती स्थिती लयाचा कारक आहे. विष्णू पुराण वाचायला लागलो की विष्णू हाच उत्पत्ती स्थिती लयाचा कारक आहे. गणेश पुराण वाचायला लागलो की गणेश हाच उत्पत्ती स्थिती लयाचा कारक आहे. देवीचा महिमा तर देवी ही उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये उत्पत्ती स्थिती लयाला कारक तोच आहे. म्हणजे हे सगळे बरोबर उत्पत्ती स्थिती लय म्हटलं तर हे सगळे बरोबर परमात्मा परब्रह्म आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा जो कर्तृत्ववान किंवा या गणेशाचं सगळं कर्तृत्व कसं आहे
तर सगळ्यांच्या सगळ्या कर्तृत्वाचा हा आरंभ आहे, हा मूळ पुरुष आहे. मुळाचाच आरंभ याच्यापासून आहे, म्हणजे हा साक्षात परमात्मा आहे, जो परात्पर स्वयंभ आदी अंती. तो स्वयंभू आहे, तो आधी पण आहे, तो अंतिम पण आहे. आणि अशा प्रकारे त्याचं वर्णन करतात. तयापासून प्रमदा इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा मृगजळ आहे. त्याच्यापासून जी निर्माण झाली ती इच्छा कुमारी शारदा. म्हणजे त्यांनी म्हटलं हा जो गणेश आहे हा मूळ आहे, मुळाचा आरंभ आहे. तर आता याच्यापासून सगळं जग निर्माण व्हायचं. आपण आत्ता म्हटलं ना, उत्पत्ती स्थिती लयाला कारक तो परमात्माच आहे. आणि त्यामुळे तो मुळापासून किंवा तोच जर सगळ्याचा मूळ आहे, तर त्या मुळापासून जर जग निर्माण होणार आहे, तर त्या मुळापासून जग निर्माण होताना पहिलं काय निर्माण होणार आहे, तर पहिली त्याची माया, पहिल्या त्याचा संकल्प जो आहे, त्या संकल्पातच त्या मायेचं स्वरूप दडलेलं आहे. आणि त्यामुळे अगदी प्रथमच जे आहे ते त्या शक्तीचं रूप आहे. ते कुणापासून झालं आहे, तर ते त्या परब्रह्मापासून झालं आहे असं म्हणण्याची धारणा आहे. आणि म्हणून त्यांना इथे सांगायचं की तयापासून प्रमदा, कुणापासून, त्या गणेशापासूनच शारदा झाली. म्हणजे गणेश हा जो परमात्मा आहे, ते जे मूळ रूप आहे, तर त्याचं जे माया रूप आदी शक्ती रूप ते म्हणजे शारदा आहे. इच्छा कुमारी शारदा, इच्छा कुमारी त्याच्या इच्छेने निर्माण झालेली कुमारी शारदा. आदित्यापासून गोदा मृगजळ आहे. म्हणाले जसं त्या आदित्यापासून म्हणजे सूर्यापासून मृगजळ निर्माण होतं, हे जसं सूर्यापासून मृगजळ निर्माण होतं तसं मृगजळ खरं आहे का, पण सूर्य खूप तापला आहे म्हणून मृगजळ निर्माण होतं. कारण त्याच्या उष्णतेने ते निर्माण झालेलं आहे. रस्त्यावरती, ज्या स्थानावरती, जमिनीपासून वरती तापलेल्या वाऱ्यामुळे. आणि त्यामुळे त्यांनी इथे असं म्हटलं की जसं काही एखादी गंगा गोदा वाहावी, तसं आपल्याला जर बराच मोठा प्रदेश खाली वाळूनी तापणारा आणि मध्ये कशाचा अडसर नसेल, तर मृगजळ पुष्कळ मोठं दिसतं. म्हणून त्यांनी सांगितलं सूर्यापासून जणू काही एखादी गंगा निघावी असं ते मृगजळ आपल्याला दिसतं. तो जसा निर्माण करतो तसं म्हणाले या मूळ गणेशाला काही वेगळा त्याचा स्वरूपाचा भाग प्रकट करायचा आहे का, काही नाही म्हणाले. त्याच्यापासून वेगळं असं तो काहीच प्रकट करत नाही, तोच आहे. आणि मग जी शारदा प्रकट झाली असं जे वाटलं, म्हणजे अर्धी ओवी जी आपण म्हटली, तयापासून प्रमदा, प्रमदा म्हणजे स्त्री, इच्छा कुमारी शारदा, संकल्पापासून निर्माण झालेली ती कन्या शारदा. पुढच्या अर्ध्या ओळीत त्याचं उत्तर दिलं. ती कशी आहे शारदा, म्हणाले आदित्यापासून गोदा मृगजळ वाहे. जसं सूर्यामुळे त्याच्या उष्णतेमुळे मृगजळ व्हायला लागतं. मृगजळ नावाची काही गोष्ट आहे का, तर ते म्हणतात तसंच ही शारदा निर्माण झाली. ही शारदा आहे असं जेव्हा आपण म्हणतो आहोत, तेव्हा ही शारदा काही जन्माला आली का, तोच आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणजे ही माया, ही शक्ती, ही आदिशक्ती हे फक्त आपल्याला समजून घेण्याकरता असलेले शब्द आहेत, नाहीतर फक्त तोच एकटा एक आहे असं त्यांना सांगायचं. जशी सूर्याचं मृगजळ ही कल्पना जे मुळात नाही, जे भासमान होतं, तसंच गणेशाची शारदा कल्पनेने निर्माण झाली, हे भासमानच होतं असं त्यांना सांगायचं. जे मिथ्या म्हणताच गोवी माईकपणे लाघवी, वक्तयास वेढा लावी वेगळेपणे. ज्याला मिथ्या म्हणून चालतं का, आत्ता आपण वरच्या ओळीत म्हटलं की ती नाहीच, ती आहे असं दिसतं तरी ती नाहीच. पण जे मिथ्या म्हणताच गोवी, ज्या मायेला मिथ्या आहे असं म्हटलं की ती माया आम्हाला अडकवल्याशिवाय राहत, ती आम्हाला त्यात अडकवते. कारण ती मिथ्या आहे हे म्हणणंसुद्धा त्या मायेच्या आश्रयानेच म्हटलं. कारण आम्ही बोलतो म्हणजे काय, तिच्याच तर पासून निर्माण झालेले आम्ही, त्या मायेतून निर्माण झालो. म्हणजे एकदा आम्ही तिला काहीतरी नावं ठेवायला लागलो किंवा तिची स्तुती करायला लागलो तर आम्ही तिच्यातच अडकलेले आहोत. म्हणून
जे मिथ्या म्हणताच गोवी अडकवलंय, माईकपणे लाघवी. मोठं गोडपणाने तिची माया अशी आहे की आम्हाला समजत नाही की तिने आम्हाला कसं अडकवून टाकलं. म्हणजे माणसाला मोहजाळामध्ये ती केव्हा आणि कसं अडकवी ते सांगता येत नाही. वक्तयास वेढा लावी वेगळेपणे. वक्ता अडकून बसतो. वक्ता आपल्याच बोलण्याच्या घोटाळ्यात येतो. आपल्या शब्दात तोच गरगर गरगर फिरत राहतो. मी आपल्याला पूर्वी सांगितलंच असेल, हरदासी कथा आहे. पण त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की एक राजा अकबर आणि बिरबल, त्या अकबराच्या दरबारामध्ये एक मोठा विद्वान पंडित अकबराला अनेक प्रकारांनी तत्त्वज्ञान सांगत होता. रोज जाऊन तत्त्वज्ञानाची चर्चा, रोज जाऊन बोलणं, रोजचं चालू होतं. शेवटी त्यांनी राजा म्हणाला, हे तुम्ही काय सांगता मला कळत नाही, हे तुम्ही मला काय सांगता कळत नाही. प्रत्येक वेळी त्यांनी तत्त्वज्ञानाची त्या फोड करून सांगावी आणि राजाने म्हणावं की मला कळत नाही. तर आता त्यांनी 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या प्रकारांनी. शेवटी सूत्र एकच असतं, फक्त मांडणीची पद्धत वेगळी असते. ती जी वेगळी पद्धत आहे, ती वेगळी पद्धत आपल्याला आवडते म्हणून आपण वेगळे वेगळे ग्रंथ वाचतो. नाही तर प्रत्येक ग्रंथात काय तेच लिहिले, त्याच्यापेक्षा वेगळं नाही, फक्त मांडणी बदलत जाते. त्यामुळे 3 महिने 4 महिने हा आपलं यातनं सांगतोय. सांगून बिचारा थकला. एके दिवशी घरी आला, म्हणला आता उद्यापासून या राजाकडे जाऊन सांगणं बंद होईल. आणि हे जर बंद झालं तर माझं एवढं मोठं कुळ जाणार ना. आज एवढं उत्पन्नाचं साधन या राजाकडे जाऊन रोज प्रवचन करायचं म्हणजे ते साधन आपलं बंद पडणार आहे. त्यामुळे त्यांना फार चिंताक्रांत होऊन बसले होते, दुःख झालं होतं. त्यांची मुलगी आली. ती म्हणाली, बाबा तुम्ही लहान 7-8 वर्षाची मुलगी आली. ती म्हणाली, बाबा तुम्ही चिंता का करता? नाही म्हणाले, बाळा तुला कळणार नाही, पण सांगा ना म्हटले मला काय झालं. तर म्हणाले, त्यांना गीतेच्या अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. म्हणाले, मी त्यांना अर्थ सांगत होतो की अनन्यश्चिंतयन्तो माम, जे माझी अनन्य भाक होऊन प्रार्थना करतात त्यांचा योगक्षेम मी वाहतो. असं पण म्हणाले, त्या राजाला काही पटतच नाही आहे की देव आपला योगक्षेम वाहतो. हे आता त्याला अनेक प्रकारांनी पटवलं तरी पटत नाही. तर ती मुलगी खेळत खेळत बाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी तिचे वडील जाऊन आले. मग आल्यावर म्हणाले, बाबा अजून तुमच्याकडे आहे ना विषय बोलायला, राजाकडे जाताय ना तुम्ही? ते म्हणले, नाही बाळ आता जाणं जरा कठीण होणार आहे, आता मला त्यांना काय सांगावं काही कळत नाही. ती म्हणाली, बाबा तुम्हाला एवढी जी चिंता पडली आहे, जर भगवंत त्याला शरण गेल्यानंतर तो जर आपली चिंता वाहतो तर उद्या राजांनी आपल्याला बोलावलं नाही ह्याची चिंता तुम्ही का करता? तो परमात्माच तुमची चिंता वाहणार आहे ना. मग अनन्यश्चिंतयन्तो माम असं जर आहे तर मग तुम्ही का चिंता करता? तर त्यांनी जे म्हटलं ना की वक्तयास वेढा लावी वेगळेपणे. वक्ता तेच बोलत असतो, अनेकांना अनेक वेळा सांगतो हा विषय असा आहे, हा विषय असा आहे, आणि तोच त्यात अडकलेला असतो. कसा त्याला ती माया अडकवी, कसा त्याला मोह अडकवी, कशी त्याला आसक्ती अडकवी आपल्याला सांगता येत नाही. जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसणी अनंत ब्रह्मांडाची. म्हणाले, द्वैताशिवाय तिची भाषा बोलताच येत नाही, कारण ती 2 पण निर्माण करतेच, ज्ञाता आणि ज्ञेय. जो जाणणारा आहे तो आणि जे जाणायचं आहे ते, हे 2 तर तिला पाहिजेच. खरी तिची त्रिपुटी आहे, ती ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे 3 निर्माण करते. पण आपण सोडू ज्ञान हा विषय, पण निदान ज्ञाता आणि ज्ञेय एवढं तर पाहिजे. म्हणून ते म्हणतात, जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी. ती द्वैत उपजवते असं म्हणावं का? ती अद्वैताचा पुरस्कार करते, म्हणजे ती अद्वैतच आहे, कारण ती परब्रह्मापासून वेगळी नाहीच आहे. त्यामुळे ती अद्वैत रूपामध्येच आहे. आणि म्हणून जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी, का ती अद्वैत रूपाने परमात्म्याशी एकरूप झालेली आहे. ती अभिन्नपणाने ईश्वराशी जोडलेली आहे, तिला वेगळं अस्तित्व नाही. हेच खरं आहे का असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे. मूळ माया गवसणी अनंत ब्रह्मांडाची. ही मूळ माया काय आहे
तर त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे त्या नायकाला प्रकट करणारी आहे, त्याला गवसणी घालणारी आहे, म्हणजे त्याला आपल्या वेढ्यामध्ये अडकवून घेऊन ती अनेक ठिकाणी त्याच्याबरोबर फिरणारी आहे. म्हणजे हे ब्रह्मांड निर्माण केलं तिथे माया आहे, ते ब्रह्मांड निर्माण केलं तिथे माया आहे. म्हणजे परमात्म्याला ती त्या ब्रह्मांडात अडकवून टाकते. कारण का, जसं भगवंतांनी सांगितलं आहे तसं की ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. अर्जुना, हा जो परमात्मा आहे किंवा माझ्यातला जो ईश्वर भाव आहे तो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. मग एक ब्रह्मांड निर्माण केलं की त्यातही आहे. निर्माण करणारी ती माया जननी आहे, म्हणून तिने त्याला अडकवून टाकलं आहे. त्या परमात्म्याला त्या ब्रह्मांडात अडकवलं आहे त्या जीवांच्या रूपात. अशा अर्थाने ते म्हणतात. तो अडकतो का नाही हा भाग वेगळा, तो अडकतच नाही, त्यामुळे त्याच्या अडकण्याचा प्रश्न नाही. पण त्याला गवसणी घालते, म्हणजे त्याला एका ब्रह्मांडाच्या रूपाने एका ठिकाणी मर्यादेत आणते, म्हणजे त्या ठिकाणी त्याला तेवढ्या ठिकाणी प्रकट व्हायला लावते, असा त्याचा अर्थ आहे फक्त. की ते अवदंबरी वल्ली. आता अवदंबरी आकाशामध्ये, अवडंबरी म्हणजे अवडंबर किंवा जसं मेघडंबरी म्हणतो ना, किंवा ब्रह्मकटाह म्हणतो ना, म्हणजे कढई झाली, डंबरी म्हणजे छत्र झालं. तर तसं हे आकाशाचं या पृथ्वीवरती असलेलं जे छत्र आहे ते अवडंबरी. आता खरं म्हणजे अंबरी म्हटलं तरीसुद्धा चालणार आहे. की ते अवदंबरी वल्ली, की त्या अंबरामध्ये वल्ली आहे. आपण ज्यावेळी अद्वैताचं तत्त्वज्ञान थोडंसं बघितलं तेव्हा आपण म्हटलं ना की या तीन गोष्टी ते सरळ पुन्हा पुन्हा विचारात घेतात. एक सस्यशृंग, सशाला शिंग आहेत. दुसरं आकाशवल्ली म्हणजे पुष्प, म्हणजे आकाश, त्या आकाशातलं पुष्प म्हणजे आकाशात वेल आहे, त्या वेलाला फुलं आली आहे, हा दुसरा भाग. आणि रज्जूवरचा सर्प हा तिसरा भाग. हे सगळे जे आभास आहेत हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की हे काही असत नाही, पण ते आहे असं शब्दांनी वाटतं ना, की शब्दांनी त्या दोरीवरती साप आहे असं दिसला, त्या शब्दाचा अर्थ तर कळला आम्हाला, शब्दार्थाने आम्हाला विषय समजला. आकाशामध्ये वेल आहे आम्हाला शब्दार्थाने पण आकाशात वेल असतच नाही. तसं त्यांनी सांगितलं की ते अवदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली. अनंत अशा त्या ब्रह्मांडामध्ये ती जी वेल आहे ती किती फोफावली आहे म्हणाले, की तिला इतकी फुलं लागली आहेत आणि तिचा विस्तार इतका खूप झालेला आहे की त्या फुलांनी ते सगळं ब्रह्मांडी म्हणजे त्या आकाशामध्ये ते सगळं पसरून राहिलेलं आहे. मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे, मूळ पुरुषाची परमात्म्याने निर्माण केलेली दुहिता रूपे, कन्या रूपे. वर्णन कोणाचं चाललं आहे? शारदेचं चाललं आहे. की शारदा ही मूळ माया, शारदा ही मूळ शक्ती, शारदा हे मूळ स्फुरण. आता तिचं वर्णन करतील. वंदू ऐसी वेदमाता, आदी पुरुषाची जे सत्ता, ही जी वेदमाता आहे तिचं आम्ही वर्णन करू म्हणाले. कसं करू? त्या वंदू ऐसी वेदमाता, आदी पुरुषाची जे सत्ता, आदी पुरुष जो आहे तो सत्ता रूपाने राहतो असं जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा त्याची सत्ता कोण प्रकट करते? ही माया प्रकट करते. म्हणजे हे सगळा तत्त्वज्ञानामधला जो शब्दाचा खेळ आहे ना, ब्रह्म कसं आहे? सत, चित आणि आनंद. सतपासून सत्ता आहे. तो सत्ता रूपाला का आला? काही यायचं कारणच नाही, पण ही माया आली ना, ही माया आली म्हणून तो सत्ता रूपाला आला. म्हणजे त्याचं सत्तारूप कोणी सांगितलं? म्हणाले वंदू ऐसी वेदमाता, आदी पुरुषाची जे सत्ता, म्हणजे पुरुषाचं सत्ता हे जे लक्षण आहे, पुरुषाचा आनंद हे जे लक्षण आहे, पुरुषाचं चित्त हे जे लक्षण आहे, ते कुणामुळे आहे? ते ह्या मायेमुळे. नाही तर त्याला काय आहे? तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अखंड आहे, तो एकरस आहे, त्याला काही फरक पडत नाही. तो त्याच्या ठिकाणी जसा आहे तसा आहे. आणि जसा आहे तसा म्हणजे आम्हाला या त्रिगुणांनी वर्णन करण्यासारखा कोणताही गुण लक्षण त्याच्याकडे नाही. पण आम्हाला कळणारं लक्षण कोण प्रकट करते? आम्हाला कळणारं लक्षण प्रकट करणारी
माया आहे. आणि म्हणून ही वेदमाता आनंद म्हणून आदिपुरुषाची जे सत्ता आता आठवीन समर्था सद्गुरूसी, तिचं वर्णन करून झालं. आता म्हणाले सद्गुरूंचं वर्णन करतो. आणि म्हणून आता ते सद्गुरूंचं वर्णन करताय. सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, जयाचेनी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी, तेणे सर्व सुखे सर्व सृष्टी आनंदमय. सद्गुरूंच्या दृष्टीचं वर्णन केलं की त्या दृष्टीचं लक्षण काय आहे ते म्हणाले, जयाचेनी कृपादृष्टी. आता प्रत्येकाचा एक एक गुण आहे. गणेशाचं वर्णन करताना तो मंगलदाता आहे असं म्हटलं आहे, तो विद्यादाता आहे असं म्हटलं आहे, तो गणांचा नायक आहे असं म्हटलं आहे, तो मूळ पुरुष म्हणजे परमात्मा आहे असं म्हटलं आहे. त्याच्या ठिकाणी तो कृपावंत आहे असं म्हटलेलं नाही. आता शारदेचं वर्णन करताना म्हटलं आहे की ती कुणाची अंकित आहे, ती त्या परमात्म्याची अंकित आहे. परमात्म्यापासून कशी आहे, अभिन्न आहे, म्हणून ती अद्वैत भावाने राहते. ती आम्हाला द्वैत प्रकट करून देते, पण ती परमात्म्याशी द्वैत भावाने राहत नाही. ती जर परमात्म्याशी द्वैत भावाने राहिली असती तर परमात्मा वेगळा आणि माया वेगळी, अशा दोन वेगळ्या स्वतंत्र गोष्टी निर्माण झाल्या असत्या. तसं होत नाही. ती परमात्म्याशी अभिन्न आहे, म्हणून परमात्मा अनिर्वचनीय आहे, ही पण अनिर्वचनीय आहे. परमात्मा अनादी आहे, ही पण अनादी आहे. त्यामुळे मूळ माया पण अनादीच आहे. परमात्म्याची सगळी लक्षणं सगळे गुण मायेमुळे प्रकट होतात. आता प्रश्न एवढाच आहे की माया नसली तरी परमात्मा आहे, कारण माया त्याच्यात संपून जाते. परमात्मा नाही अशी कल्पना केली तर माया आहे का, नाही. म्हणजे ती परमात्म्याने निर्माण केली आहे, ती परमात्म्याची शक्ती आहे, ती परमात्म्याचा लौकिकामध्ये होणारा आविष्कार आहे. ते आम्हाला जे काही दिसतं आहे हे सगळं मायेचं रूप आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आता आठवीनं समर्थ सद्गुरूची जयाचेनी कृपादृष्टी. तो कसा आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तो कृपावंत आहे. देव कृपावंत होईल का, नाही. देव कृपावंत होत नाही. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी तू उदार. नामदेवांनी म्हटलंय की तुझ्याकडे हिशोब आहे, तराजू ठेवलेला आहे, तू काय दिलंस मला तसं मी तुला देईन. देवता अशा कृपावंत होऊन देणार नाही आहे. जे देऊ त्याचं फळ देणारी आहे. आमच्या कर्मफलाचा दाता ईश्वर आहे, पण ईश्वर जे कर्म केलं नाही त्याचं फळ देत नाही. आणि त्यांनी म्हणून त्याला अकृताभ्यगम असं म्हटलेलं आहे की तो दोष येईल की काय, की जे केलं नाही त्याचं फळ. म्हणजे मी कुणाचे खून केले नाही तर माझ्या 25 खुनाच्या आरोपाखाली मला अटक, म्हणून अहो हे काय भानगड आहे तुमची. काही जर मी केलं नाही तर नाही नाही ते तुम्ही केलंच आहे, त्यामुळे तुम्हाला अटक होणं स्वाभाविकच आहे. माणूस म्हणतो आता कठीण झालं, जे केलं नाही त्याची शिक्षा भोगायची वेळ आली. त्यामुळे भगवंत जे केलं नाही ते कधीच भोगायला देत, जे केलं आहे त्याचंच फळ देत. आणि म्हणून त्याच्याकडे हे दोन दोष येऊ नये. एक अकृत, जे केलेलं नाही त्याच्याकरता भोगायला लागणं, आणि दुसरं म्हणजे जे केलं आहे त्याचा भोग न भोगायला लागणं. म्हणजे ईश्वराने जर दया केली आणि दया करून त्यांनी त्या दयेने ते सोडवून टाकलं तर लोक म्हणतील अरे ह्याच्या दयेने याचं सगळं बाजूला झालं, ईश्वराच्या कृपेने आणि दयेने. म्हणजे याला जर भोगायला लावलं नाही तर ईश्वराची दयाच महत्त्वाची आहेच, महत्त्वाची, त्याबद्दल वादच नाही. पण जे जसं केलं आहे ईश्वर दया करतो, पण त्याच्या केलेल्या कर्माचं फळ त्याला पाहिजे तशा पद्धतीने का होईना पण तो भोगायला लागतो. आणि नाही तर शेवटच्या जन्मामध्ये जेव्हा त्याला पूर्ण ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्या ज्ञानाग्नीमध्ये जेव्हा ही सगळी कर्म जळून जातात तेव्हा ती जळलेली कर्म त्याला भोगावी लागत नाही. म्हणून फक्त आपल्याला एक सूट आहे याच्यामध्ये की ज्या सुटीने किंवा ज्या आपल्याला मिळालेल्या सवलतीने आम्ही कितीही मोठा गुन्हा केला असला पण या जन्मामध्ये
आम्ही कितीही वेडावाकडा प्रसंग आला तरी वेडेवाकडे नाही वागलो तर आमचं सगळं जे वेडावाकडं नशीब आहे ते देव पुढे 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 ढकलत नाही, त्याची पोस्टपोनमेंट करत जाते. आणि ती पोस्टपोनमेंट कुठपर्यंत? जिथपर्यंत आम्हाला ज्ञान होत नाही तिथपर्यंत. आम्हाला जर ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर ब्रह्मज्ञानानंतर भोगावं लागत नाही. तर एखादा सत्पुरुष ज्ञानदेवांसारखा म्हणतो की नाही, आत्ताची जी परिस्थिती आहे त्यात माझे आईवडील कसे वागले आहेत, माझ्या वडिलांनी संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रम स्वीकारला, म्हणजे हे जे आश्रमांतर आहे हे वरून खाली आहे, म्हणजे हा दोषच आहे. आणि हा जर दोष आहे तर त्या दोषाचं फल भोगूनच संपवलं पाहिजे. त्यामुळे त्यांनीही भोगून संपवावं आणि आम्हीही भोगून संपवावं. म्हणून आमचं मौंजीबंधन करण्याचा अधिकार त्यांनी मिळवला पैठणला. तर आपल्याकरता शुद्धीपत्र मिळवलं की संन्याशाची मुलं आम्ही शुद्ध आहोत का नाही, की आम्हाला समाजामध्ये या मुलांना स्वीकारण्याकरता दोष आहे का शुद्धता आहे. आम्ही शुद्ध आहोत हे आम्ही आमच्या कर्तृत्वाने सिद्ध केलं. पण समाजामध्ये जेव्हा विद्वज्जनांनी तुम्ही शुद्ध आहात असं म्हटल्यावर चला मग आता आम्ही आमच्या मुंजी करतो म्हटलं निवृत्तीनाथांनी, ज्ञानदेवा आता मुंजी करू, ज्ञानेश्वर महाराजांचा नाही करायच्या, आपल्याला असंच राहायचं. शुद्धीपत्र पण समाजाकरता आहे आणि आपली वाळ पण समाजाकरताच आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे जे म्हटलंय ना आपण आता, की जे श्रेष्ठ पुरुष आहेत ते कर्माच्या फंदात पडत नाही, ते भोगूनच संपवतात. पण सामान्य मनुष्याला कृपेची अपेक्षा आहे आणि ती कृपा भगवंतापेक्षा सुद्धा अधिक करणारा सद्गुरू आहे. म्हणून त्याची कृपादृष्टी, दयाचेनी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी. आनंद आमच्या पाठोपाठ येतोच. तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमय. त्यांच्यामुळे ही सगळी सृष्टी जी आहे ती सुद्धा आम्हाला आनंदमय आहे असं वाटतं. त्याच्यामुळे नसेल, मला पंख्याचा आवाज येतो. हां, पंख्याने येतो आवाज सगळा. आणि म्हणून ते म्हणतात आनंदाची वृष्टी तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमय. त्याच्यामुळे सगळी सृष्टी जी आहे ती आनंदमय होते. की तो आनंदाचा जनक, ती सगळ्या आनंदाचा कंद तोच आहे. म्हणाले सायोज्य मुक्तीचा नायक, श्रेष्ठ अशी मुक्ती देणाराही सद्गुरूच आहे. कैवल्यपददायक अनाथ बंधू, अनाथांचा बंधू आहे आणि कैवल्याची प्राप्ती करून देणारा आहे. मुमुक्षु चातकी सुस्वर, करुणा पाहिजे अंबर, वोळे कृपेचा जळधर साधकावरी. आणि मुमुक्षु चातकी सुस्वर, मुमुक्षु कसा आहे तर चातकासारखा आहे. करुणा पाहिजे अंबर, छप्पर फाडून आम्हाला करुणा मिळाली पाहिजे. वोळे कृपेचा जळधर साधकावरी, म्हणजे आकाशातून त्या मेघाचा वर्षाव झाल्याशिवाय तो जो चातक आहे तो चातक मेघवृष्टीचंच जल घेतो. ती वृष्टी झाली, खाली पडली, ते पाणी प्यायला नाही, तो वरचेवर समर्थांनी वर्णन केलं आहे त्यांच्या आत्मारामामध्ये. म्हणाले साचूवरी, म्हणजे त्या चोचीवरच तो ते पाणी झेलतो. आणि तो जो चातक आहे त्या चातकाला ते पाणी इकडे तिकडे पडलेलं नको असतं, त्याला वरचेवर मिळणारं पाणी पाहिजे. तर असा हा जो मुमुक्ष आहे, त्या मुमुक्षू जणू काही चातक आहे. आणि तो सुस्वर म्हणजे मोठ्या गोड शब्दांनी त्याची करुणा भागतोय. करुणा पाहिजे अंबर वोळे कृपेचा जलधर. हा जो सद्गुरू आहे तो जणू काही कृपेचा जलधर आहे, म्हणजे मेघ आहे. आणि तो त्या साधकावरती कृपा करतोय आणि साधकाला पाहिजे आहे तशा त्या तृषार्थ चातकाला जसं जल मेघाचं तृप्त करतं तसं सद्गुरूंची कृपा ही त्या मुमुक्षूला संपन्न समाधान देणारी करते. किम ते भवार्णवीचे तारू, ओघे पार्ववी पैल पारू, नाहा आवर्ती आधारू भाविकासी. महा, बरोबर ना? हां, महा म्हणजे मोठा. महा आवर्ती आधारू, आवर्त या भवसागरामधलं, आधारू भाविकासी. किमते भवार्णवीचे तारू. दुसरी दृष्टांत देतो म्हणाले. भवरूपी अर्णव आहे, सागर आहे,
त्याच्यामध्ये बोध करून त्याच्या दुसऱ्या किनाऱ्याला घेऊन जाणारा सद्गुरू हा मोठा आधार आहे भाविकांच्या करता. आणि महाआवर्ती मोठं आवर्त त्याच्यामध्ये येणारी संकट, त्याच्यामधले त्रास, भेडसावणाऱ्या अनेक गोष्टी, भयभीत करणाऱ्या गोष्टी, की तो काळाचा नियंता, काळावरही त्याचं नियंत्रण आहे. ना तरी संकटी सोडविता. आता कृपा कोणाची अपेक्षिली आहे? सद्गुरूची अपेक्षिली. म्हणून तो काळाचं नियंत्रण करणारा आहे, संकटामधून आम्हाला सोडवणारा आहे. किम ते भाविकाची माता परमस्नेहाळू, किंवा भक्तजनांची ती जणू माता आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं जातं, की इतकं प्रेम, इतकं प्रेम, इतकं प्रेम त्यांनी जगाला दिलेलं आहे, की जे केवळ एक माताच देऊ शकते. आणि त्यामुळे सगळ्या जगाची ती माऊली आहे, अशी धारणा त्यांना माऊली म्हणण्याच्या मागे आहे, की सगळ्या गुरूंचे गुरु आहेत. किम तो काळाचा नियंता, ना तरी संकटी सोडविता, किम ते भाविकांची माता परमस्नेहाळू. आता की ते म्हणजे असं किंवा असं किंवा असं असं म्हणत जातो ना, तसं ते की हे नाहीतर ते असं, अशा अर्थाने की तो परत्रीचा आधार. हे सगळं का तो परत्रीचा आधार आहे? आपण म्हणतो ना एकाशी एक वाक्य जोडत वेगवेगळ्या गोष्टी, तसं म्हणजे तो सद्गुरू हा भवार्णवीचं तारू आहे, बोधानी पैलपाराला नेणारं आहे, मोठ्या संकटामध्ये महान आवर्तामध्ये भाविकांना सोडवणारा आहे. का तो काळाचा नियंता आहे असं, ना का संकटामधून सोडवणार आहे, नाही तर तो संकटातून सोडवणारा आहे का? का ती भाविकांची माता आहे अत्यंत स्नेहाळू अशी, का तो परलोकाचा आधार आहे, का ते विश्रांतीचं स्थान आहे, नाहीतर असं समजा म्हणाले सुखाचं माहेर आहे, सुस्वरूप अत्यंत सुंदर असं रूप असलेलं, सुख देणारं असं माहेर आहे. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी, देहवीण लोटांगणी तया प्रभूसी. तर म्हणाले असा हा सद्गुरू पूर्णपणाने कसा आहे? ऐसा हा सद्गुरू पूर्णपणे पुन्हा त्या श्री सूक्तामध्ये पूर्ण काम असं वर्णन केलेलं आहे. कारण का तर काही अपेक्षा नाही आहे. देव जो आहे, परमात्मा जो आहे, तशीच ती लक्ष्मी जी आहे, तिला या जगाकडून कशाचीच अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हा पण कसा आहे? सद्गुरू पूर्णपणे, तो पूर्ण आहे, त्याच्यात कुठलीच अपूर्णता नाही, काहीच कमतरता नाही. तुटे भेदाची कडसणी, तिथे भेद शिल्लक राहत नाही. देहवीण लोटांगणी तया प्रभूसी. देहाशिवाय याचा अर्थ असा की आमचा देहभाव जावा आणि आमच्या केवळ स्वरूप भावाने आम्ही नमस्कार करावा, की हा माझा जीवभाव हा माझ्या देहाशी जोडला न जाता काय व्हावं इथे त्यांनी सांगितलं की देहवीण लोटांगणी. मी माझ्या देहाने सद्गुरूंना नमस्कार करतोय नाही म्हणाले, माझ्या अंतःकरणाने नाही, माझ्या जीवानी नाही, तो होऊन त्याला नमस्कार कर. कारण जोपर्यंत त्याच्यापासून मी वेगळा आहे तोपर्यंत द्वैत आहे. आणि जेव्हा हे द्वैत दूर केलं आहे तेव्हा अद्वैत भावानी तो आणि मी एक आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की देहाविण लोटांगणे, देहाशिवाय घातलेलं लोटांगण आहे तया प्रभूसी. त्या परमात्म्याला देहविरहित एकरूप होऊन त्याच्याशी अद्वैत भाव साधून त्याला नमस्कार केला. साधू संत आणि सज्जन बंधुनी या श्रोतेजन, आता कथानुसंधान सावध आहे का? म्हणाले संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसणाती जन्म, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे. आता साधू संत सज्जन श्रोते ह्या सगळ्यांना नमस्कार करून आता म्हणाले माझं मंगलाचरण संपलेलं आहे. आता मी आपल्याला मूळ कथाभाग, आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो मांडून सांगतो. हा प्रपंच हेच एक मोठं लांब लचक स्वप्न आहे असं त्यांनी म्हटलं. हे अद्वैताच्या तत्त्वज्ञानातलं पहिलं सूत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल की जगत हे स्वप्न आहे. स्वप्न का? कारण जे नाही त्याला आम्ही आहे असं समजतो की हा देह आहे, ह्या देहाच्या अनुषंगाने माझं घर आहे, माझे कपडे आहेत, माझे दागिने, माझे विचार आहे, माझा मान आहे, माझा अपमान आहे, माझं सुख आहे, माझं दुःख आहे. हे सगळं मी करायला मी आहे कुठे?
असं त्यांना आपल्याला सांगायचं. 100 वर्षापूर्वी हा मी नव्हता, 100 वर्षानंतर हा मी असणार नाही. मग हे जे काही आपलं आत्ताचं आहे हे काय, हे स्वप्नवत आहे. जन्माला येणं स्वप्नवत आहे. हा म्हणजे जगताला किंवा हा सगळा विश्व पसारा पाहून सोडून जाणं हे सगळं स्वप्नात चाललेलं आहे. वस्तुस्थिती ही नाही आहे. वस्तुस्थिती ही आहे की त्या परमेश्वराशी तो एकरूप होतो. म्हणजे ये दुनिया ये घर नाही, म्हणजे हे आमचं राहण्याचं घर नाही आहे. तो नैहर छोटो ही जे आहे तसंच आहे ते, की इथे आम्ही ईश्वरापासून निघून आलो तेव्हा खरा म्हणजे नैहर ते आहे, माहेर तेच आहे. म्हणून आपुलिया माहेरा जाईन मी आता, संतांचे जे अभंग आहेत ते त्याच अर्थाने आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की हे घर माझं नाही आहे, हे माझं ससुराल आहे, हे माझं सासर आहे. आणि माझ्या परमेश्वराच्या इथलं जे स्थान आहे ते माझं माहेर आहे. हजारो लाखो वर्ष ही पृथ्वी आहे. त्या लाखो वर्षात मी नावाची आजची वस्तू आहे ही कुठे होती? ही आत्ता आहे, नंतर तरी कुठे असणार आहे? असणारच नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात की ह्या सगळ्यांना वंदन करून आता पहिला मुद्दा सांगतो. म्हणाले की संसार हे दीर्घ स्वप्न आहे. म्हणाले लोभे ओसणाती जन, माझी कांता माझे धन, कन्यापुत्र माझे. सगळं स्थावर जंगम जे जे काही आहे ते माझं आहे, माझं आहे, माझं आहे असा माणूस विचार करतो. ज्ञानसूर्य मावळ तेने प्रकाश लोपला. ज्ञानरूपी जो सूर्य आहे तो मावळला की ज्ञानाचा प्रकाश लोपलेलाच आहे. अंधकारे पूर्ण झाला ब्रह्म गोळ अवघा. आणि त्यामुळे ज्ञानाचा प्रकाश लोपला म्हणजे आमच्या दृष्टीने ज्ञान जर आम्हाला सोडून गेलं तर काय होतं? म्हणाले अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळ अवघा. या सगळ्या ब्रह्मांडाकडे बघण्याचा आमचा जो दृष्टिकोन आहे तो सगळा अज्ञानातूनच निर्माण होतो. म्हणजे आज जसं आपण आता चंद्रावर जायचं आणि आपल्याला असं म्हटलं आहे ना की 2033 साली चंद्रावरती लोकांना खरंच जाऊन प्रवास करता येईल. म्हणजे त्यांनी शास्त्रज्ञांनी असं म्हटलं आहे की रिअल हनीमून मूनवरती जाऊन म्हणजे तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे. आता त्यांनी एका वेळी किती लोक उतरू शकतात? 30,000 लोक उतरण्याची सोय म्हणाली की आपण 2033 सालापर्यंत करू शकतो. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करू शकतो. हे सगळं जे काही त्यांनी म्हटलं आहे ना, तर इथे सांगण्याचा हेतू असा आहे की त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे आमचं जे आकर्षण आहे ते आकर्षण कशातून आहे? कारण चंद्र या पृथ्वीचा उपग्रह आहे आणि ह्या एकेका आकाशगंगेमध्ये कोट्यावधी ग्रह तारे, सूर्यमाला किती आहेत त्यासुद्धा आमच्या एकाच ब्रह्मांडात. तो परमात्मा हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्या एका चंद्रावरच्या प्रवासाकरता किती अब्जावधी डॉलर, किती कोट्यावधी डॉलर खर्च करायचे ते आयुष्यामध्ये मिळवायचे. आणि मग त्यांचं काय पॅकेज असेल, 3 nights 2 days जे काय असेल ते घ्यायचं आणि तिकडे जायचं. इथे या सत्पुरुषांनी म्हणजे समर्थ असं का सांगतात? कारण समर्थ म्हणाले ही जी सगळी भगवंताची सृष्टी आहे ही सृष्टी ज्यांनी स्वतःला अंतर्मुख केली, त्यांनी अंतर्ज्ञानाने ह्या सगळ्या सृष्टीचं दर्शन घेतलेलं आहे. तो जर त्याचं दर्शन घेऊ शकतो तर हा जो सगळा लौकिक व्याप आहे आम्ही केलेला, हा व्याप हा अपव्यय आहे किंवा अव्यापारेषु व्यापार आहे की याला काही अर्थ नाही आहे. हे सगळं करणं म्हणजे कोणी विज्ञानाची प्रगती बंद करा असं म्हटलं नाही आहे. त्याला जे रूप आपण आता देतो आहोत, शेवटी ही विज्ञानाची प्रगती तरी काय? माझ्या मते 2070 सालापर्यंत फार तर फार काही इकडे तिकडे राहील. त्यानंतर यातलं काही शिल्लक का लोखंड राहणार नाही का आपल्याला काही इतर वस्तू बनवण्याकरता त्याचं रॉ मटेरियल शिल्लक इतकं त्या पृथ्वीला खणून काढलं आहे की त्या पृथ्वीवर काही शिल्लक राहणार नाही. कारण आता गाड्या म्हणजे काय, त्या गाड्यांना अर्थ नाही. अशा गाड्या तुम्ही इतकं लोखंड वापरणार, त्यानंतर फायबर काढणार, त्यानंतर आणखीन काही काढणार, काढतच राहणार. पण ह्या सगळ्यातून होणार काय शेवटी? म्हणजे आता आपण कशातून एनर्जी म्हणजे आपल्याला आता शक्ती संपत चालली ना,
आम्ही आणणार कुठून ऊर्जा? तर ती ऊर्जा निर्माण करण्याकरता आता गॅस निर्माण करण्याकरता कचऱ्यातून गॅस संकल्पना आली आहे की आता कचऱ्यातून गॅस, तो सुद्धा अगदी हायली सोफेस्टिकेटेड. म्हणजे आपण पूर्वीचा हा जो साधा गॅस आहे, आपण गोबर गॅस प्लांटसारखा तसा नाही. जसं आम्हाला शहराला गॅस पुरतो, इतक्या मोठ्या प्रमाणात प्लांट्स टाकता येतील, इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही गॅस कशापासून निर्माण करू, प्रत्येक वेळी आम्ही ऊर्जा कशापासून निर्माण करू, आम्ही इलेक्ट्रिसिटी कशापासून निर्माण करू. छोट्या प्रमाणावरती नवीन शोध आम्ही लावत चाललो. का तर जे काही नॅचरल सोर्सेस आहेत ते आता संपत येणार, ते आता आटत जाणार. आणि म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं आहे ना की जोपर्यंत मनुष्याला ह्याची जाणीव आहे तोपर्यंत मनुष्य प्रगती नावाची गोष्ट कोणत्या दिशेने, कशी, किती, कुठे, केव्हा आणि कुठपर्यंत याचा विचार करील ना. पण जेव्हा अज्ञान सूर्यच प्रकट झालेला आहे, म्हणून ते म्हणतात अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळा बघा. पण म्हणाले हे सगळं ब्रह्मांड त्या अज्ञानानेच भरलं आहे. त्याची स्पर्धाच वेगळी आहे, त्याची अपेक्षाच वेगळी आहे. काय करणार? नाही सत्वाचे चांदिणे. ते म्हणतात की सत्व त्याच्यामध्ये म्हणजे सात्विकता कुठेही दिसत नाही. काही मार्ग दिसे जेणे, त्या सात्विकतेमुळे काहीतरी मार्ग दिसेल. समर्थांना मान्य आहे की आमच्या प्रपंचामध्ये आम्ही वेड्यासारखे कुठे ना कुठेतरी आसक्त असणार आहोत, हे समर्थांनी मान्य केले. पण ते म्हणाले आमच्यातली सात्विकता जर वाढत गेली तर निदान वेडवाकडं वागणं काहीतरी प्रमाणामध्ये नियंत्रणात येईल. म्हणून सर्व भ्रांतीचे निगुणे आपोआप न दिसे. सगळ्याच्या विषयी आपल्या झाली नव्हे हां सगळ्यांच्या विषयी आपल्या ठिकाणी भ्रांती असल्यामुळे, भ्रांती म्हणजे संभ्रम, आम्हाला हे योग्य का अयोग्य हे आम्हाला समजतच नाही आहे, म्हणून आम्ही करत चाललो. जर असं म्हटलं आपण की हे खरं करण्याची आवश्यकता नाही, तर लोक म्हणतील याचा अर्थ तुम्ही विज्ञानाच्या विरुद्ध आहात, म्हणजे तुम्हाला प्रगतीची अपेक्षा नाही. आपण प्रगती कशाला म्हणायचं? म्हणजे आम्ही हिमालय चढून गेलो, हिमालयाच्या शिखरावर पोचलो. आता हिमालयाच्या शिखरावर पोचल्यानंतर प्रगती म्हणजे शिखरापासून खाली उतरणंच आहे. आता आणखीन प्रगती करायला कुठे जाणार होतं? म्हणजे प्रगती कशाला म्हणायचं? तोंड तिकडे करून चाललं की प्रगती म्हणायचं, आणि तोंड इकडे करून चाललं की अधोगती म्हणायचं. दुसरं म्हणायला आपल्याकडे काही शिल्लक नाही ना आता, याच्यापेक्षा काहीच वेगळं उरत नाही. आणि म्हणून प्रगती कशाला म्हणायचं, प्रगती कशी म्हणायचं, त्याची व्याख्याच करायला पाहिजे आपल्याला की प्रगती म्हणजे काय. आणि म्हणून त्यांनी सांगितलं देहबुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदिती थोरे, विषय सुखा कारणे. ज्यांच्या ठिकाणचा देहबुद्धी आणि अहंकार हा गेलाच नाही, निजेले घोरती घोरे, हे गाढ झोपलेत आणि झोपेत खुशाल घोरतायत म्हणाले. दुःखाने आक्रंदिती थोरे, थोरे ज्याला असं वाटतं मला फार समजतं आहे, तो त्याला दुःख झालं आहे किंवा माझ्या मनासारखं होत नाही का, विषय सुखा कारणे, की मला जे पाहिजे आहे ते मला मिळावं याकरता म्हणून दुःखाने आक्रंदन, थोरे पुष्कळ आक्रंदन करतात. हे सगळेच झोपलेलेच आहेत. पण दोन प्रकार सांगितले त्यांनी की देहबुद्धीचा अहंकार घेऊन, म्हणजे काही काही जण स्वतःच्या विषयी सांगताना नाही आम्ही त्या फॅमिलीतले आहोत, नाही आम्ही अमुक आहोत, आमचं ब्लू ब्लड आहे, विसरत नाही. आता कुठे कशाचं काही फार राहत नाही, पण तरीसुद्धा मनुष्य मी त्या फॅमिलीशी कनेक्टेड आहे, मी त्या फॅमिलीशी कनेक्टेड आहे, माझं अमुक आहे, माझं तमुक आहे, माझे वडील असे होते, माझे आजोबा असे होते, आमची फॅमिली अशी होती, आमच्या घरात शिक्षण इतकं होतं वगैरे वगैरे. म्हणजे ह्या जो देहबुद्धीचा अहंकार आहे तो काही थोडा नाही. म्हणाले एवढ्याच अहंकारात जे जगतात, म्हणजे आपण तुम्ही तो सिनेमा बघितला असेल शतरंज के खिलाडी, हां तो तसाच आहे. 1857च्या स्वातंत्र्य समराच्या आधीचा तो बरोबर त्याच्या बॉर्डरलाईनवरचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये असणारे जे त्यावेळीचे सरदार दरकदार किंवा संस्थानिक नवाब, हो सगळेच ना, म्हणजे संस्थानिक आपल्या परीने, नवाब आपल्या परीने, आणि ती गोष्ट आहे ती नवाबांचीच आहे की ते बुद्धिबळ खेळत बसतात रंजके खिलाडी. तर तसं येते की आम्ही बस असे रईस आहोत, आम्हाला कोण काय म्हणणार, ब्रिटिश आम्हाला काय करणार.
देशाशी काही पडलं नाही. आपला तनखा, आपली श्रीमंती, आपलं ऐश्वर याच्यामध्ये अडकलेला त्यांनी देहबुद्धी अहंकारे निजले, म्हणाले घोरती घोरे. दुसरा प्रकार, भयंकर दुःखाने आक्रंदन करतात. हा दुसरा प्रकार. थोरे खूप खूप आक्रंदन करतात. कशाकरता करतात? आणि विषय सुखाकारणे, की मला हे पाहिजे आहे आणि ते मला मिळत नाही आहे, त्याकरता दुःख चालू आहे. हा सगळा अज्ञानाचा प्रकार आहे म्हणून त्यांनी आधीपासून सांगितलं. समर्थ आधी सांगतात ना, सर्व भ्रांतीचे गुणे आपोआप न दिसे, ज्ञानसूर्य मावळला तेणे प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळा अवघा. आता आपण इथे थांबूया.